हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय ध्यानयोग सुरू आहे आणि त्याच्यातला आता ध्यान प्रक्रिया सांगणारा आपला विभाग सुरू झालेला आहे गेल्या वेळेला. पण आपण सुरुवात आधी प्रथम प्रार्थनेने करूया. म्हणतेस अश्विनी म्हण. तू म्हणतेस का? नाहीतर संजना प्रार्थना म्हण तू. हो म्हणते. हम्म. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिओम. हरिओम. 10वा श्लोक गीताचा आणि गीताईचा एकदा म्हणूया. मग त्याची उजळणी थोडी करू आणि मग आजचा 11वा श्लोक त्याच्यानंतर सुरू करू. श्लोक म्हणणार का? योगी युंजीत सततम. संजना तू म्हणतेस? तू म्हण. ओके. योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः. साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडूनी आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे. याचा आपण अन्वयार्थ वाचूया. योगी एकाकी योगसाधक व्यक्तीने एकट्यानेच रहस्य स्थित एकांत स्थानी स्थित होऊन निराशीही अपरिग्रह अंतःकरणातील आशा किंवा आसक्ती आणि संग्रह करण्याची वृत्ती यांचा त्याग करून यतचित्तात्मा चित्ताला नियंत्रित करून सततम आत्मानं युंजीत सतत चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करावे म्हणजे जोडून ठेवावे. भावार्थ गीतेचा एकच श्लोक आहे, तो वाचते. मनस्संयमेत ये एकले एकांतीची बसावे निरिच्छ अपरिग्रही होऊनी सदा ब्रह्म चिंतावे. अत्यंत सोप्या शब्दात सगळं सार त्यांनी बरोबर छान भाषांतर केलंय. विनोबांसारखंच थोडं वेगळं आहे पण छान आहे. तर आपण बघित होतो की पहिल्या विभागामध्ये शेवटच्या 3 श्लोकांमध्ये ज्ञानी म्हणजे योगज्ञानाने परिपूर्ण अशा व्यक्तीची विविध लक्षणं सांगितली होती. म्हणजे योगारूढ ज्याला म्हणतो आपण, योगारूढाची लक्षणं सांगितली. ती सगळी लक्षणं ही आरुरुक्षूसाठी ध्येय आहेत, टार्गेट सेट केलेलं आहे. आणि मग हे करण्यासाठी ह्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे ध्यान मार्ग. आणि म्हणून आता इथे ध्यान प्रक्रिया सांगणारा हा दुसरा विभाग श्लोक क्रमांक 10 ते 15 हा आहे. आणि त्यातला हा 10वा श्लोक जो आहे तो ध्यानासाठी प्रेरणा देणारा श्लोक आहे. कारण चिन्मयानंद म्हणतात की मानव हा त्याच्या मानसिक दुर्बलतेमधून त्याला जर वर निघायचं असेल, उद्धरेद आत्मनात्मानं 6व्या श्लोकामध्ये 5व्या श्लोकामध्ये आपण बघितलं, त्याला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर ध्यानाच्या द्वारेच तो उद्धार होऊ शकतो. म्हणून ध्यानाची प्रेरणा इथे कशी दिली आहे? योगी सततम आत्मानं युंजित, योगाने सतत स्वतःला परमात्म तत्वाशी जोडून ठेवावं. परमात्म तत्वाबरोबर हे शब्द याच्यात नाही आहेत पण ते आपण गृहीत धरायचे. आत्मानं म्हणजे आत्म्याला जोडायचं, म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाला, स्वतःच्या अंतःकरणाला परमात्म तत्वाबरोबर जोडून ठेवायचं आहे. आणि त्यातलं सततम हे फार महत्वाचं आहे. सततमनी असं सांगतात की योगसाधकाने निरंतर म्हणजे अखंड योग प्रक्रिया करत राहिलं पाहिजे आणि
त्याच्यासाठी आपलं जीवन हे योग प्रक्रियेला पूरक राहील असं ठेवलं पाहिजे. याच्या अनुषंगाने आपण पतंजली योग सूत्रामधली 2 सूत्र पाहिली की अथ योगानुशासनम, की आता स्वतःला शिस्त लावूयात आणि योगमय जीवन पद्धतीचा आपण स्वीकार करूयात असा निश्चय त्या योग साधकांनी पहिला करणं गरजेचं आहे. मग दुसरं सूत्र बघितलं होतं सततमसाठी, स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तो अभ्यास, योगाभ्यास हा दीर्घकाल खंड न पडता आणि आदरपूर्वक केला म्हणजे तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो. आणखी सततम या पदाने अजून एक गोष्ट सांगायची आहे की ध्यानकाळी जसं योगस्थितीला पूरक मनाची वृत्ती ठेवायला पाहिजे, तशीच ती व्यवहार काळी सुद्धा ठेवायला पाहिजे. आता ध्यानाच्या वेळेला खूप व्यवस्थित वागलं आणि ध्यानातनं बाहेर आल्या आल्या कसंही वागलं तर चालणार नाही. आणि दोन्ही वेळेला जे भगवत चिंतन म्हणा किंवा आत्मचिंतन म्हणा त्याची जी आपण अभ्यास करतो तो एक दुसऱ्यांना पूरक होतो. म्हणजे व्यवहार काळी तुम्ही जर चिंतन करू शकलात तर ध्यानकाळी उपयोगाला येतं. ध्यानकाळी जर चांगलं चिंतन घडलं तर ते व्यवहार करत असताना बॅकग्राऊंडला भगवत चिंतन किंवा परमात्मा चिंतन सतत चालू ठेवायलाही उपयोगी पडतं. असं ते चिंतन दोन्ही काळी केलं तर ती योगस्थिती सतत मेंटेन राहायला उपयोग होतो. म्हणजे तात्पर्य साधकाचा साधकपणा हा प्रत्येक वेळी जागृत राहायला पाहिजे आणि त्यांनी संसारात भगवंताला मिसळायचं, पण भगवंतात संसाराला मिसळायचं नाही. ही आपलं उलट होतं नेहमी. तर त्यामुळे हे फार, आणि आता हे सतत करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. मग त्याच्यासाठी नुसतं ध्यानाला बसून चालणार नाही, त्याच्यासाठी बाकीची पण तयारी करावी लागेल. तर बाकीची जी काय तयारी करायची, काही आंतरिक तयारी आहे, काही बाह्य तयारी आहे, ती या श्लोकातल्या इतर पदांनी दिलेली आहे. रहस्य स्थित एकाकी, यतचित्तात्मा, निराशीही आणि परिग्रह या पदांनी दिलेले. तर रहस्य स्थित एकाकी यांनी बाह्य सांगितलेलं आहे. यतचित्तात्मा आंतरिक आणि बाह्य असं दोन्ही येतं, कारण यतचित्तात्मा मधला आत्मा म्हणजे शरीर आहे. त्यामुळे शरीराला नियंत्रण करणं ही बाह्य तयारी येते आणि चित्ताला ध्यानासाठी तयार करणं किंवा नियंत्रित करणं ही आंतरिक तयारी येते. निराशीही म्हणजे आसक्ती रहित असणं ही आंतरिक तयारी येते. आणि अपरिग्रह ही म्हटलं तर बाह्य तयारी आहे. अपरिग्रह म्हणजे स्वतःच्या सुखाच्या इच्छेने विषय वस्तूंचा संग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह. मग मनुष्य परिग्रह का करतो हे आपण आधी बाकीचं बघत जाऊयात. रहस्य स्थित म्हणजे एकांत स्थळ. एकांत स्थळ किंवा निर्जन स्थळ त्या ठिकाणी तुम्हाला ध्यानाला आवश्यक तो शांतपणा मिळेल. आता त्याच्यासाठी डोंगरात जा, गुहेत बसा, वनात जा वगैरे वगैरे असं सांगतात, पण आपल्याला शहरी लोकांना आपल्याच घरातली एखादी निवांत जागा, एखादा निवांत कोपरा किंवा खोली शोधायची. फक्त ती खोली त्या खोलीत बसताना वेळही अशी निवडायला पाहिजे की शक्यतोवर इतर लोकांची वर्दळ तिथे त्यावेळेला असणार नाही. शांतपणा आपल्याला हवा, मूळ मुद्दा हा. त्याच्यासाठी जे काही करायला लागेल, जसं काही शोधावं लागेल जागा, तर ती शोधायची. एकाकी याचा शब्दशः अर्थ एकटा. शंकराचार्यांनी असहाय्य असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. त्याचा अर्थ आहे की ध्यान करताना फार लोक एकत्र असू नयेत. मग बोलाचाली होते आणि मग त्या बोलण्याच्या अनुरोधाने चित्तवृत्ती मनामध्ये निर्माण होतात आणि त्या ध्यानाला अडथळा करतात. पण काही ठिकाणी सामूहिक ध्यानावरती खूप भर दिलेला असतो. मग त्याचा असा अर्थ निघणार का की गीता सामूहिक ध्यानाला विरोध करते? तर तसा अर्थ नाही. कारण सामूहिक ध्यान ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी सगळे साधक बहुधा प्रशिक्षित असतात आणि त्या सगळ्यांच्याच वृत्ती प्रवाह हा आत्म्याकडे असल्यामुळे तो एकमेकांना उद्धार करायला, एकमेकांची ध्यानस्थिती उद्धार करायला उपयोगीही पडतो. पण त्याच्यावरती अवलंबून राहू नये. म्हणजे समूह असला तरच मी ध्यानसाधना करू शकते, अदरवाईज मी करू शकत नाही असं परावलंबित्व नको. तुमचं तुम्हाला रोज एकांतात बसायचीही प्रॅक्टिस पाहिजे आणि त्या प्रकारचंही ध्यान जमलं पाहिजे. नंतर एकाकी म्हणजे असहाय्य हा जो अर्थ केलाय त्याच्यामध्ये गायडेड मेडिटेशन नावाचा जो प्रकार असतो
तो खूप पॉप्युलर असतो आणि सुरुवातीला तो थोडा उपयोगाचाही असतो, पण त्याची सुद्धा सवय लागता कामा नये. त्याच्यामुळे सुद्धा एक परावलंबित्व आणि ते थोडंसं अनैसर्गिक आहे. तर नैसर्गिक रीतीने, कारण त्याच्यामध्ये काय होतं, बाहेरून तुम्ही काहीतरी ऐकत असता, तर त्यामुळे काही प्रमाणात चित्त हे बहिर्मुख होतं, त्याच्यावर अवलंबून राहतं. त्यामुळे ते बहिर्मुखता आणि ते परावलंबित्व हे टाळण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियेने तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल, पण हरकत नाही. तुम्ही तसंच मनाला सरावच पहिल्यापासून तसा करा, असं ते म्हणताय. यतचित्तात्मामध्ये शरीराचं नियंत्रण म्हणजे काय, तर योग स्थितीला पूरक असं संपूर्ण वर्तन शरीराकडून घडवणं, ज्याला युक्ताहार विहार म्हणतो ते, आणि हालचाल न करता एका आसनामध्ये शांत स्थिर बसता येणं, हे सुद्धा शरीरावरचं नियंत्रण या सदरामध्येच येतं. आणि यत यतचित्त म्हणजे चित्तामधल्या वृत्तींचं नियंत्रण. आणि चित्तामधल्या वृत्तींचं नियंत्रण ध्यानकाळी आणि व्यवहारकाळी दोन्ही हे योग स्थितीला पूरक राहील असं बघणं म्हणजे यतचित्त. त्यानंतरचं होतं निराशीही, आशा न ठेवणारा किंवा आसक्ती न ठेवणारा. तर आशेची व्याख्या अशी केली होती की वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती ह्याच्यावर समाधान अवलंबून ठेवणं म्हणजे आशा, आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे निराशी. कारण ह्याच्यावर एकदा परावलंबित्व असलं की ती वस्तू हवी, तो हव्या सुरू होतो, मला हे हवं, मला ते हवं, ते मिळवण्यासाठी किंवा परिस्थिती बदलण्यासाठी किंवा व्यक्तीने आपल्या मनाला अनुकूल वागावं ह्याच्यासाठी आपली धडपड आणि त्याच्या अनुषंगाने येणारे चित्तातले विक्षेप ते ध्यानाला अडथळा निर्माण करणारे ठरतात. इथे आपण गोंदवलेकर महाराजांचा उदाहरण बघितलं होतं की गोंदवलेकर महाराजांनी उभ्या आयुष्यात कधीही कितीही अडचण किंवा आवश्यकता असताना कुठलीही गोष्ट मला हवी असं कधीही म्हटलं नाही. या थोरांच्या चरित्रामधून आपण बोध घ्यावा आणि आपल्याला किती वेळेला काय काय हवं हवं असं वाटतं आणि किती तीव्रतेने वाटतं, याची आपण किमान तीव्रता तरी कमी करू शकतो का, असा विचार करायला हवा. पुढे अपरिग्रहाबद्दल मगाशी मी बोलायला सुरुवात केली होती, शेवटचा मुद्दा आहे तो. आणि अपरिग्रह म्हणजे मी म्हटलं की सुखासाठी भोग आणि संग्रह वस्तूंचा करणं म्हणजे परिग्रह, आणि तो टाळणं म्हणजे अपरिग्रह. तर तो टाळणं अशासाठी आवश्यक आहे की नाही तर त्या वस्तूंमध्ये आपलं मन अडकून पडतं. कारण आधी वस्तू आपण जमवतो, ती जमवण्याची एक हौस असते, मग ती जमवल्यावरती सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावरती येऊन पडतेच, आणि मग ती ती वस्तू माझी आहे, मग त्याच्यावर एक स्वामित्वाचा हक्क. अशा 3 प्रकारच्या ज्या ध्यानाला त्रासदायक वृत्ती असतात त्या परिग्रहामुळे निर्माण होतात आणि संग्रहित वस्तूंच्यावर आपण मनाने अवलंबून राहतो, त्यामुळे एक प्रकारचं परावलंबित्व निर्माण होतं. तर म्हणून आता आपण संसारी लोक आहोत, त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात संग्रह करावाच लागेल, पण तो मर्यादित करावा आणि त्याचा अतिरेक होऊ देऊ नये. किमान त्यांनी असं सुचवलंय माधवानंदांनी की ज्या ठिकाणी तुम्ही साधना कराल त्या ठिकाणी तरी कमीत कमी वस्तू असाव्यात की जेणेकरून तुमचं तिकडे लक्ष जाणार नाही, असं त्यांनी एक सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर अपरिग्रह हा फक्त वस्तूंचाच असतो असं नाही, भावनांचा सुद्धा असतो, तो करण्याची गरज असते. जोपर्यंत चुकीच्या भावना आपल्या मनामध्ये ठाण मांडून असतात तोपर्यंत त्या आपल्याला सतत विक्षेपित करत राहतात. त्यामुळे त्याला आपण मनाची शुद्धी म्हणतो. त्याच्याकरता अनेक पूर्वी आलेले अनुभव, त्याच्यातून आपण करून घेतलेले स्वतःचे ग्रह, आपले आग्रह की हे असंच पाहिजे असंच नको, हे सगळं सोडून देणं म्हणजे ही अपरिग्रह आहे. अपरिग्रहाचा थोडासा व्यापक अर्थाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि अपरिग्रह बद्दलचं महत्वाचं आपण बघितलं होतं की ह्या बाकीच्या ज्या योजना सांगितल्या या श्लोकातल्या, रहस्य स्थित एकाकी यतचित्तात्मा आणि निराशीही, ह्या सगळ्यांच्या मुळाशी अपरिग्रह आहे. म्हणजे अपरिग्रह ज्याला जमेल त्याला बाकीच्या गोष्टी तेवढ्या तेवढ्या प्रमाणात जास्त जमतील. आणि या अपरिग्रहाच्या मुळाशी आहे ईश्वर शरणागती, म्हणजे ईश्वरावरती पूर्ण विश्वास. तर ईश्वरांनी आपल्याला अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आश्वासनं देऊन सुद्धा आपला कर्तृत्व भाव आणि अहंभाव एवढा जागृत असतो की आपण परमेश्वरावरती पूर्ण सोपवून देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण स्वतःच सगळं करणार आहोत आणि मी केल्यानेच होणार आहे आणि मी न केल्याने राहणार आहे अशी आपली भूमिका असते, तोपर्यंत
आपण परिग्रह करतच राहते. कारण आपल्याला ती एक असुरक्षिततेची भावना असते की हे नसेल तर मग मी हे कसं करीन, आणि मी नाही केलं तर मग कसं होईल. त्यामुळे ज्या आपल्या जीवनामध्ये अनुकूल गोष्टी घडत असतात त्या सगळ्या अनुकूल गोष्टी परमेश्वरामुळेच घडलेल्या आहेत असं जितकं आपला विश्वास जास्त वाढेल तितका आपल्याला अपरिग्रह जमेल. कारण मग तेवढी आपली ईश्वर शरणागती वाढेल की ही जी अनुकूलता आहे ती फक्त म्हणजे मी मिळवलेली नाहीये. माझ्यामध्ये काही कमतरता असून सुद्धा ही अनुकूलता मला केवळ परमेश्वर कृपेने मिळालेली आहे असं जेव्हा आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघू शकू आणि सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपल्या आयुष्यात घडलेल्या कृतज्ञतेची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये वाढीला लागेल तेव्हा ही ईश्वर शरणागती वाढेल, तेव्हा हा अपरिग्रह वाढेल आणि मग ही सगळीच ध्यानासाठी लागणारी बाकीची लक्षणं आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या अंगी बाणवू शकू आणि मग ते योगी युंजित सततम हे साधेल. इथपर्यंत आपण आलो होतो. आपण ज्ञानेश्वरी याची पाहिली नव्हती. आता ही ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे त्यामुळे त्याच्यातल्या आपण अगदी थोड्याच ओव्या बघणार आहोत. म्हणजे 105 क्रमांक ते 162 एवढ्या ओव्या ज्ञानेश्वरांनी या श्लोकावरती लिहिलेल्या आहेत. पण आपण अगदीच थोडक्या बघणार आहोत. 105, 106, 111 पर्यंतच्या ओव्या आपण बघणार आहोत. बाकीचा मी फक्त त्याच्यातला मतितार्थ सांगणार आहे कारण नाहीतर ते खूपच वाढेल. उडती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपणू असे अखंडित. आता इथे मला हे वाचताना एक जाणवलं की गीतेमध्ये योग साधकासाठी सांगतायत की तू कसा योग सतत आत्म्याशी परमात्मा तत्वाशी जोडलेला राहा, त्याच्यासाठी तुझ्याकडे कुठल्या अंगी क्वालिटीज पाहिजे. पण ज्ञानेश्वरीतलं भाष्य वाचताना असं वाटतं की त्यांनी योगारूढाचंच वर्णन केलंय की योगारूढ कसा सतत जोडलेला असतो आणि त्यामुळे तो कसा वागतो किंवा त्याची त्याची तो कुठल्या स्तरावरती आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला वाटतं. आणि इथे मात्र आपण म्हणतो की आरुरुक्षला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स वाटतात भगवद्गीतेतल्या. मग तो थोडा फरक मला जाणवला. पण आपण इथे जसं आहे तसं समजून घेऊ. पुढील अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपणू असे अखंडित. ज्याचा पुढे कधीही अस्त घडत नाही असा अद्वैत भावाचा दिवस ज्याला उजाडला तो पुरुष आपल्या आत्मस्वरूपात निरंतर स्थित राहतो. इथे वर्तमानकाळी म्हणजे वाक्य आहेत आणि इथे थोडी आज्ञार्थ आहेत. अमुक अमुक योग्यांनी असं असं करावं. हा फरक आपल्याला इथे जाणवेल की एकदा का तो सतत जोडला गेला की त्याचा द्वैतभाव पूर्ण मावळेल आणि मग त्याला तो अद्वैतामध्येच सेटल झालेला आहे पूर्ण. त्यामुळे तो आत्मस्वरूपातच निरंतर राहणार. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही ते तिही लोकी तोची म्हणवनी. म्हणजे हा मीच परमात्म तत्व आहे हा विवेक ज्याचा अखंड जागृत आहे तो आपोआपच एकाकी राहू शकतो. त्याला एकटेपणा असा काही वेगळा जाणवणारच नाही किंवा त्याला दुखट्याची गरज भासणार नाही. त्याला पुष्कळ वेळेला एकटेपणा सहन होत नाही. कोणीतरी दुखतं लागतं. ही तरी पाहिजे माझ्या बरोबर की मी माझ्याशी मला हे असं वाटतंय तसं वाटतंय ना तर आपलं बेचैन होतं अगदी एकट्याने राहणं. तसं ह्याला होत नाही कारण तो अद्वैतात स्थिर झालेला आहे. म्हणून इथे म्हटलंय अर्जुना अशा अद्वैत दृष्टीने जो विचार करतो तो अद्वितीय होतो. कारण तिन्ही लोकात आत्मस्वरूपाने तोच ओतप्रोत भरला असल्यामुळे तो सहजच अपरिग्रही म्हणजे परिवारहीन राहतो. आता सगळंच तो आहे. त्याचा आत्मभाव इतक्या पराकोटीचा झालेला आहे की जे आत्मतत्व माझ्यामध्ये आहे तेच आत्मतत्व विश्वातल्या प्रत्येक घटकामध्ये ओतप्रोत भरून राहिलेलं आहे. म्हणजे ठासून भरलेलं आहे. तर आता मी कशाचा वेगळा संग्रह करू.
संग्रह करण्याची गरजच त्याच्यासाठी संपलेली आहे. त्यामुळे तो सहजे अपरिग्रही असा तो झालेला आहे. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे अपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. अशा रीतीने श्रीकृष्णांनी सिद्ध पुरुषाची ओळख पटण्यासारखी विशेष लक्षणे अर्जुनाला सांगितली आणि असं करताना त्यांनी त्या सिद्ध पुरुषाचा गौरव आपल्या स्वतःपेक्षाही अधिक केला. आता तो गौरव त्यांनी इतका केलाय की पुढे 8 ते 11 मध्ये त्यांनी जे वर्णन केलंय सिद्ध पुरुषाचं, त्याच्यामध्ये असं वाटतं की एक प्रकारे कृष्णाने स्वतःच्याच अंच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे की काय. म्हणजे ऑलमोस्ट तो योगी परमात्म्याच्याच स्तराला पोचल्यासारखा त्यांनी तिथे तो मांडलाय, वर्णन केलेलं आहे. पुढे 8 ते 11 आपण वाचू आणि मग मी पुढच्याचा फक्त अर्थ सांगेन. जो ज्ञानी यांचा बापू, देखणे यांचे दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. जो योगी ज्ञानीजनांचा केवळ मुकुट म्हणे, किंबहुना जो ज्ञानीजनांच्या दृष्टीचा प्रत्यक्ष प्रकाश, ज्या समर्थाच्या संकल्पानेच हे विश्व घडले जाते. बघा आता हे सगळे परमात्म्याचीच लक्षण आहे, पण ही त्यांनी योगाची लक्षणं म्हणून सांगितली. प्रणवाची ये पेठे, जागले शब्दब्रह्म माझिठे, ते जयाची ये यशा धाकुटे, वेढू न पुरे. ओंकाराच्या पेठेत विणलेले वेदरूपी उत्कृष्ट वाङ्मय वस्त्रही ज्याच्या यशाला वेढण्याला अपुरे होते. म्हणजे थोडक्यात वेद सुद्धा ज्याची स्तुती करायला कमी पडतात, एवढाच त्याचा सुटसुटीत अर्थ आपण काढूया. जयाचेनी अंगिके तेजे, आवो रवी शशीची ये वणिजे, म्हणूनी जग हे वेसजे वीण असे जया. ज्याच्या अंगच्या तेजाने सूर्य चंद्रांचे व्यापार चालतात आणि म्हणून जग ज्याच्या त्या तेजा वाचून कर्महीन बनेल. हा गा नामची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, गुण एकैक काय तयाचे, अकळशील तू. इतकेच नव्हे तर अर्जुना, ज्या योग्याच्या नुसत्या नावाचाच विचार केला तर त्याच्या मोठेपणामुळे हे अफाट आकाशही टाचे दिसते, म्हणजे तिजगं वाटतं, थोडं कमी वाटतं. त्याचा एक एक अस्सल गुण तू कसा ग्रहण करू शकशील. आणि इथून मात्र पुढे आता स्वतः योगेश्वर कृष्ण, योग्यांची लक्षणं जणू काही ते परमात्माच आहेत अशा थाटामध्ये तो सांगतो आहे. आणि या विवरणानंतर 113व्या ओवीपासून ते 162व्या ओवीपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांना जणू कृष्ण आणि अर्जुन यांच्या प्रेमाचं इतकं भरतं आलं आहे की श्रीकृष्णाला अर्जुनाबद्दल काय वाटतंय, अर्जुन त्यांना कसं आणि खरं म्हणजे आता गीतेच्या अध्यायामध्ये कुठेही संवाद नाहीये. इथे श्रीकृष्ण एकटेच बोलतायत अजून तरी, अजून बराच पुढे अर्जुन प्रश्न विचारणार आहे. पण तिथे मात्र त्यांनी या ह्याच्यामध्ये दाखवलंय की अर्जुन पण काहीतरी विचारतोय आणि मी कृष्ण त्याला समजावून देत आहे, अशी एक कल्पना त्यांनी तिथे मांडलेली. तर श्रीकृष्णाचं अर्जुनावर एवढं प्रेम आहे की त्यांना असं वाटायला लागतं की जर आपण याला अद्वैताचा जास्त बोध केला आणि हा त्यांनी खरंच मनावर घेतला आणि हा जर अद्वैतमय झाला किंवा अद्वैताचा बोधात तो पक्का स्थिर झाला तर मग मी हे सांगू कोणाला, त्याच्या माझ्यातलं द्वैतच संपेल. म्हणून ते तू हे कर तू ते कर असं न बोलता योगी असं करतात, योगी तसं करतो असं तृतीय पुरुषी सांगतायत की जेणेकरून थोडा तटस्थपणा येईल आणि अर्जुन त्या अद्वैत बोधात पुरता जाणार नाही. त्याला फक्त दुरून दुरून सांगून त्याला तिथे द्वैतातच ठेवायची इच्छा आहे त्याच्यावरच्या प्रेमापोटी, असं त्यांनी एकंदर विषय तो मांडलाय. आणि अशा पद्धतीनं जो उपदेश केला जातो त्याला अन्योपदेश असं म्हणतात. अन्योपदेशाच्या पद्धतीने केलेला उपदेश, तिसऱ्याच्या नावाने समोरच्याला उपदेश करायचा, तू असं कर तू असं करायचं, असं थेट नाही सांगायचं. असा हा उपदेशाचा एक वेगळा प्रकार इथे अवलंबलेला दिसतो. इथे आपला हा
10वा श्लोक आता पूर्णपणे संपला. आता आपण 11व्या श्लोकाकडे जाऊया. या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी आपल्याला अख्खी वाचणं जरा अवघडच होणार आहे. त्यामुळे मी थोड्या उड्याच मारणार आहे, कारण खूप वर्णनं म्हणजे चांगली आहेत, ती साहित्यिक दृष्ट्या नक्कीच चांगली आहे, पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने किंवा आपल्या मुद्द्यांच्या दृष्टीने फार भर घालणारी नसली तर आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण त्याच्यातला फक्त सार शोधून पुढे जाणंच योग्य ठरेल. मला जरा खोकला जास्तच त्रास देतोय. 11वा श्लोक वाचायला हरकत नाही. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. पवित्र स्थान पाहुनी घालावे स्थिर आसन, गर्भचर्मवरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते. इतकं डिटेल मध्ये सांगितलंय एका आसनाबद्दल सुद्धा. तर गेल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की ध्यान प्रक्रियेसाठी प्रेरणा दिली आणि ध्यान प्रक्रियेसाठी पूर्वतयारी कशी करायची, आंतरिक पूर्वतयारी, बाह्य पूर्वतयारी, हे सगळं सांगितलं. तर तेव्हा बाह्य पूर्वतयारीमध्ये एक शब्द वापरला होता, रहस्य स्थित, हा म्हणजे एकांत स्थळी. तर ते एकांत स्थळ कसं असावं याविषयी या श्लोकामध्ये खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत योग्य आमचे ध्यानासाठीचं योग्य स्थान आणि आसन कसं असावं हे सांगण्याकरता एकंदरीत 5 मुद्दे वापरलेत. पण आपण आधी हे बघितलं नाही ना, अन्वय अर्थ पाहायचा राहिलाय, तो आधी बघूया. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः. पदच्छेद करते आधी. न अति उच्छ्रितम न अति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. आता अन्वय. शुचौ देशे स्वच्छ शुद्ध पवित्र जागी, चैल अजिन कुश उत्तरम. वस्त्र मृगाजिन आणि कुश म्हणजे दर्भ अशाने बनवलेलं. न अति उच्छ्रितम जास्त उंच नसलेलं, न अति नीचम फार सखल नसलेलं, आत्मनः आसनम स्वतःचं आसन, स्थिरम प्रतिष्ठाप्य स्थिरपणे स्थापन करून. आता करून वगैरे हे शेवटी एंडला आलं की याचा अर्थ असंच म्हणजे की हे वाक्य पुढच्या श्लोकामध्ये पूर्ण झालंय, पण आपण आता इथे वाक्य पूर्ण करून घेऊयात आपल्या सोयीसाठी. अशा प्रकारे आसन स्थिर घालावं. तर एकंदरीत आसनाविषयी 5 मुद्द्यांनी तपशीलवार वर्णन केलंय. त्यातला पहिला मुद्दा आहे शुचौ देशे. शुचौ देशे शुद्ध, शुच म्हणजे शुद्ध, स्वच्छ, शुद्धचा अर्थ स्वच्छ किंवा पवित्र. शंकराचार्य त्याचं भाष्य असं करतात शुचौ देशेचं, शुद्धे विविक्ते स्वभावतः संस्कारतः वा देशे स्थानी. देशे याच्यासाठी स्थान हा शब्द शंकराचार्यांनी दिला. आणि विविक्त म्हणजे एकांत स्थळ. एकांत स्थळ हा म्हणजे रहसी स्थित हा मधलं जे एकांत स्थळ अपेक्षित आहे ते कसं असावं. आयदर ते स्वभावतः शुद्ध असावं किंवा संस्कारतः शुद्ध असावं. स्वभावतः शुद्ध म्हणजे काय, नैसर्गिकरित्या पवित्र. मग असं नैसर्गिकरित्या पवित्र स्थान कुठलं. एकतर गंगा, यमुना, नर्मदा कुठल्याही नदीचा असा निर्जन स्वच्छ काठ असेल तर तो नैसर्गिकरित्या पवित्र समजला जातो. किंवा तुळशीचं वन असेल किंवा औषधी वनस्पतींची लागवड केलेली असं एखादं उपवन किंवा त्याला काय म्हणतात देवासाठी राखीव ठेवलेली देवराई आमराई किंवा वड, पिंपळ, औदुंबर अशी जी पवित्र मानलेले जे वृक्ष आहेत त्यांच्या खाली बसायचं असेल तर ही सगळी नैसर्गिक. किंवा मग एखादा शांत देवालय असेल, ते जरा गावाबाहेर असल्यामुळे वर्दळ कमी असेल, किंवा एखादा साधू पुरुषाचा मठ, आश्रम,
त्या आश्रमात एखादी ध्यानासाठी कुटी असेल किंवा एखादं ध्यान मंदिर असेल की जे स्वभावतःच पवित्र आहे, पण असं स्वाभाविक शुद्ध ठिकाण नसेल तर मग काय करावं? तर मग जे कुठलं ठिकाण असेल आपल्याला अवेलेबल ते स्वच्छ करावं, झाडावं, त्याच्यावर सडा शिंपडावा किंवा गाईच्या शेणाने ती माती चांगली सारवून तिथे म्हणजे असं सपाट स्वच्छ जमीन तयार करावी. ते शुची देश म्हणजे स्वच्छ किंवा पवित्र जाणं. तर नैसर्गिक पावित्र्य जर नसेल तर स्वच्छतेने सुद्धा पावित्र्य आणता येऊ शकतं. स्वच्छ असलेली गोष्ट आपोआपच पवित्र वाटायला लागते. एकतर स्वच्छ ठिकाणी बसल्यामुळे ध्यानासाठी पूरक मनस्थिती व्हायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि दुसरं, शारीरिक पातळीवर बघायचं झालं तर स्वच्छता असली की मग किडे, मुंग्या, झुरळं, उंदीर, डास, ढेकूळ ह्या सगळ्यांचा जो त्रास एरवी अस्वच्छ ठिकाणी जास्त असतो तो त्या स्वच्छ ठिकाणी नाही. कारण आता हे सगळं बेसिक लेवलला चाललंय, साधकासाठी चाललेलं आहे हे. साधकाला म्हणजे आधीच आपली बोंबाबोंब मानसिक स्थैर्याची आणि त्यात डास गुणगुणतोय, झुरळ अंगावर येतंय वगैरे असं काही असेल तर मग, किंवा मुंग्यात चावतायत तर मग अजूनच वाईट अवस्था. त्यामुळे स्वच्छतेने पवित्रता आणून शरीर आणि मन हे दोन्ही कसे कमीत कमी विक्षेपित राहतील ह्याच्याकडे बघितलं तर ध्यान प्रक्रिया चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आता अशी जागा शक्यतोवर आपल्या घरातलीच बघावी, कारण हे आपल्याला रोज करायचंय, सतत करायचंय. त्यामुळे रोज उठून कुठेतरी दुसरीकडे जायला जमेल असं नाही. मग घरातलीच एखादी खोली किंवा एखादी बंदिस्त गच्ची जिथे चटकन उठून जाता येईल, पण ती खोली किंवा ती जागा अशी खूप विशिष्ट गोष्टीसाठी, विशिष्ट कामासाठी खूप वापरली जाते, तिथे खूप लोक येतात जात आहेत अशी नसावी. म्हणजे व्यावहारिक वर्दळापासून, दैनंदिन व्यवहारापासून ती थोडीशी बाजूला असणं हे आपल्या सोयीचं आहे. दुसरं, एकदा तुम्ही जागा निवडली की त्या जागेमध्ये फक्त उपासनाच करावी. मग तिथे बसून मी ध्यान पण करते, तिथे बसून मी रेडिओ पण ऐकते किंवा युट्यूब पण बघते असं नको. तिथे ध्यानासाठी निवडली ना जागा, मग तिथे फक्त उपासनाच करायची. कारण रोज साधना आणि उपासना करून त्या जागेचं पावित्र्य वाढत जातं आणि ती तुम्हाला अधिक अधिक साधनेसाठी अनुकूल बनत जाते. म्हणून हे सगळं सांगितलंय. पण एखाद्याला नसेलच समजा शक्य, आपल्या घरामध्ये अशी जागाच नाहीये, तर मुंबईला वगैरे तर खूपच छोटी घरं असतात, तिथे शक्य नाहीये, मग तुम्ही काय करावं? मग घराच्या जवळचं एखादं मंदिर किंवा एखादा मठ किंवा एखादा आश्रम असा निवडावा. फक्त तिथे जाताना पुन्हा वेळेचं भान ठेवायला पाहिजे की ज्या वेळेला खूप भाविक तिथे लोटणार असतील अशा ठिकाणी तिथे जाऊन तुम्ही ध्यान नाही करू शकणार. त्यातल्या त्यात कमी गर्दी कधी असेल किंवा नसेल असं असं त्याचा स्वतः अभ्यास करून त्या वेळेचा तिथे जावं. तर कलावती आई म्हणून ज्या प्रसिद्ध संत आहेत साऊथ मधल्या, त्यांना त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगतात की त्या पहिल्यापासून अतिशय सत्वगुण संपन्न होत्या. तर त्या एकदा आपल्या वडिलांबरोबर एका कीर्तनाला गेल्या आणि त्या कीर्तनकार बुवांनी सांगितलं की मन स्थिर केल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होत नाही आणि मन स्थिर करण्याचा उपाय म्हणजे एकांतात बसून परमेश्वराचं ध्यान करावं. त्याही वयात त्यांना खूप त्याची ओढ लागली की हो, आपल्याला परमेश्वराला भेटायचं असेल तर आपण हे केलं पाहिजे. आणि घरामध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप धबाडगा, खूप लोक, ये जा कलकल. मग त्यांनी असं एक घरापासून 1.5 मैलावरचं एक व्यंकटरमणाचं देऊळ त्यांच्या लक्षात, की तिथे दुपारी कोणी नसतं जेवणानंतर. त्या जेवण झालं की त्या तिकडे जाऊन बसायच्या आणि 3:30 पर्यंत वगैरे असं त्या बसायच्या. तर एकदा त्यांचं ध्यान चांगलं लागतं, स्थिर होतात त्या आणि 3:30 वाजून गेले तरी त्या ध्यानातच, ध्यानमग्न अवस्थेमध्येच असतात. जवळपास देऊळ उघडण्याची वेळ होते आणि ते मुख्य पुजारी असतात, त्या देवळाचा मुख्य दरवाजा उघडण्यासाठी म्हणून तिथे येतात. ते बघतात की ही छोटी कलावती तिथे बसलीये. त्यांना आश्चर्य वाटतं की ही मुलगी एवढी एकट्या अख्ख्या देवालयात एकटीच काय करतेय. ते विचारतात तिला की काय ग तुझं काय चाललंय हे. तेव्हा ती म्हणते की काय म्हणजे देवाच्या भेटीसाठी मन स्थिर करतीये. तर असे जे संत असतात ते लहानपणापासूनच काय, ते लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे म्हणतात, तसं त्यांच्यामध्ये त्या क्वालिटीज असतात
किंवा गोंदवलेकर महाराजांचं सांगतात की ते पण लहानपणी ध्यानासाठी स्मशानातल्या एका कोपऱ्यात जाऊन बसायचे. आता आपण असलं काही करणं अपेक्षित नाहीये. आपल्याला फक्त निवांतपणा हवाय, कमीत कमी विक्षेप हवेत एवढंच फक्त बघायचंय. आणि हे ध्यानाचं स्थान शांत हवं, ते स्वच्छ हवं, ते स्वच्छ आपणच ठेवायला पाहिजे आणि ध्यान करून आपणच त्याचं पावित्र्य वाढवणं अपेक्षित आहे. कारण एखाद्या स्थानी घडणाऱ्या उपासनेमुळे तिथली स्पंदनं सुधारतात आणि ती ध्यानाला पूरक होतात. त्यामुळे एकांत वेळ, एकांत स्थान आणि आपली उपासना अशा 3 गोष्टींचा संगम होऊन ध्यानासाठी इथे म्हटलाय तसा शुची किंवा पवित्र देश आपण आपल्याच घरामध्ये निर्माण केला. कारण ही जी गोष्ट रोज करायची आहे ती आपल्याला सोयीस्कर असायला पाहिजे, प्रॅक्टिकली सुद्धा बघितलं पाहिजे. पहिला मुद्दा होता हा शुच्च उद्देशे. तर दुसरा आहे स्थिरमासनम. स्थिरमासनम बद्दल पहिला विचार असा आहे की ते आसन स्थिर हलावं, म्हणजे ते हलणारं, डोलणारं, डळमळणारं असं नसावं. म्हणजे झोपाळ्यावरच बसलेत किंवा रॉकिंग चेअर मध्ये बसूनच ध्यान करताय, हे नाही उपयोगाचं. कारण भांड्यासारखं आहे शरीर, शरीर भांड्यासारखे आणि मन त्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यासारखं. तर तुम्ही भांड्यात पाणी ठेवलं आणि गदागदा ते भांडं हलवलं तर ते पाणी डोचवणार आहे. तसं शरीर जर तुम्ही गदागदा हलवत ठेवलं तर आतल्या चित्तवृत्ती सुद्धा त्याच्यावर तरंग निर्माण होणार आणि ते तुम्हाला ध्यानासाठी उपयोगाचं नाही. त्यामुळे योग्य स्थानी योग्य आसनावर स्थिरपणे बसावं. त्यामुळे मनाचं चंचलत्व काही प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकतं. दुसरं, या स्थिर आसनाच्या बाबतीत पतंजली योगसूत्रांकडे पुन्हा आपण वळणार आहोत. साधना पादामधलं 46 आणि 47व सूत्र आहे. स्थिर सुखम आसनम प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तीभ्याम. आसन ते की ज्या आसनामध्ये असताना शरीर ज्या अवस्थेमध्ये न हलता स्थिर सुखाने राहू शकेल आणि त्याच्याकरता जास्त प्रयत्न आवश्यक होणार नाही, जास्तीत जास्त काळ तुम्ही त्यात सुखाने बसू शकाल, ते आसन स्थिर सुखम आसन. मग ही अर्थातच मयूरासन आणि शीर्षासन आणि आणखीन धनुरासन वगैरे ह्याच्यामध्ये हे शक्यच नाहीये. त्यामुळे ही आसनं कुठली असणार? सिद्धासन असेल, वज्रासन असेल, पद्मासन असेल किंवा नाहीतर आपलं साधी मांडी घालून ज्याला आपण सुखासन म्हणतो ते, ह्याच्यापैकी कुठलं तरी असेल. ते साधी मांडी घालून बसताना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये स्थिर बसण्याकरता सुरुवातीच्या काळात प्रयत्न करावे लागतात. मांडीला रग लागते, मग आपण मांडी हलवतो, कुठेतरी पावलामध्ये वांबच येतो, असं काहीतरी काहीतरी होतं. तर ते सुद्धा जे प्रयत्न करावे लागतात ते सुद्धा हळूहळू प्रयत्न थांबले पाहिजेत. त्याला म्हणायचं प्रयत्न शैथिल्य. आणि ते प्रयत्न थांबावेत यासाठी एक उपाय आहे की सर्व स्नायूंना शिथिल करत करत जाणे ध्यानाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. तसं केलं असता हळूहळू तुमचा ते प्रयत्न थांबतील आणि मग कुठलाही अवयव न अवघडता किंवा कुठे रग न लागता, पायाला मुंग्या न येता असं तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर बसू शकाल. तर अशी स्थिरता आसनामधली विनासायास जमणं म्हणजे प्रयत्न शैथिल्य. आणि हे साधल्यानंतरच शारीरिक पातळीवरून आपण आता मनाच्या पातळीवरती जाऊ शकतो आणि तिथे त्या अनंताशी आपल्या चित्ताची एकाग्रता करण्यासाठी प्रयत्न सुरुवात होऊ शकते. तर हे 2 प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती यांच्या मदतीने आसन विजय, आणि आसन विजय झाला म्हणजे आसनात तुम्ही स्थिर बसू शकला की मग तुमच्या हातून पुढे ब्रह्मचिंतन घडेल. हा एक आसनात स्थिर बसणे, स्थिरमासनम. त्याच्याबरोबरच अजून पण या शब्दांचा एक वेगळा अर्थ लावला जातो की ध्यानाचं स्थान हे रोज एकच असत. आज मी बेडरूम मध्ये बसले, उद्या मी आणखीन व्हरांड्यात बसले, परवा गच्चीत बसले, असं रोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसू नये. असं का? तर मनाचे जे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यातल्या काही धर्मांपैकी एक धर्म असाही आहे की विशिष्ट स्थानाशी, विशिष्ट क्रियेशी, विशिष्ट वेळाशी आणि विशिष्ट वस्तूशी ते चटकन तादात्म्य होतं किंवा त्याला सवय लागते. आणि जेव्हा त्या विशिष्ट गोष्टी विशिष्ट पद्धतीने घडत राहतात तेव्हा ते मन तुलनेने शांत राहतं. म्हणजे आता आपली जेवणाची वेळ साधारण वेळ ठरलेली असते, जागा ठरलेली असते.
झोपण्याची वेळ ठरलेली असते, झोपण्याची जागा ठरलेली असते, तर त्यावेळेला ते मन चटकन शांत होतं. आपण म्हणतो ना की मला माझ्याच बेडवर झोप येते बाबा, तर दुसरीकडे गेलं की आपल्याला चटकन झोप लागत नाही. आपली उशी बदलली, आपलं पांघरुण बदललं, तर आपल्याला थोडीशी अस्वस्थता असते. तर मनाच्या या सवयीचा किंवा या धर्माचा उपयोग जर साधनेसाठी करून घेतला, तर मग एकाच विशिष्ट स्थानी ध्यानाचं आसन ठेवून इथं बसून विशिष्ट वेळी आणि ध्यानच करायचं. एकदा जागा निवडली, वेळ निवडली, की तिथे क्रिया पण तीच करायची. अन्य कोणतीही क्रिया तिथे करायची नाही, म्हणजे मग ध्यान साधना त्या ठिकाणी चांगली होते. असं पण स्थिरमासनमचा अजून एक अर्थ आहे. आणि ह्याच्या पुढचा मुद्दा आहे तिसरा, आत्मनहा. हे आसन स्वतःचं असावं. दुसऱ्याचं असू नये. आता ह्याच्याविषयी एक मला गंमतशीर ऑब्झर्वेशन माझं लक्षात आलं, की आपण जेव्हा प्रवचनांना वगैरे जातो, म्हणजे जेव्हा 7-7 दिवस प्रवचनं चालत असतात किंवा जेव्हा आम्ही शिबिरांना जातो, 4 दिवस आता शिबिर असलं, तरीही साधारणपणे पहिल्या दिवशी लोक जसे बसतात, जवळपास तसेच ते पुढचे 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस बसतात. तो एक कम्फर्ट झोन तयार होतो. का माहिती नाही. म्हणजे मागचे लोक पुढे यायला धडपडतात थोडेसे, पण ते सुद्धा एखादा दिवसच. पण नंतर ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या जागेला सेटल होतात आणि त्याच ठिकाणी बसून चांगलं वाटतं. आमचे गुरु म्हणतात की लागलीच ही माझी खुर्ची, असा तिथे एक माझेपणा, ममत्व तयार होतं. पण ते होतं हे गृहीत धरून त्याचा आपल्याला उपयोग करायचा. हे व्हावं का न व्हावं हा इथे आता मुद्दा नाहीये. ते होतं त्याचा आपल्या ध्यानासाठी कसा उपयोग करून घ्यावा या दृष्टीने आपण बघतो. तर असं आपलं असावं. दुसऱ्याचं आसन असण्यामध्ये तोटा काय आहे, तर दुसऱ्याच्या आसनाबरोबर दुसऱ्याचे जे गुणधर्म असतात तेही सूक्ष्म प्रमाणात आपल्याला बाधक ठरू शकतात. एखादी रजोगुणी तमोगुणी व्यक्ती असेल, असं आपल्याकडे म्हणतात की एकमेकांचे कपडे वापरू नका, एकमेकांचे अंथरुण पांघरुण त्याचं सेपरेट असावं. का? त्याच्या पाठीमागे पण तेच आहे लॉजिक, की ज्याचं त्याचं जे एक हायजीन हा शारीरिक पातळीवर आपण म्हणतो, पण मानसिक दृष्ट्या सुद्धा हायजीन असतं. आपला जो ऑरा असतो आणि आपल्या ज्या क्वालिटीज असतात त्या दुसऱ्याच्या असतात, त्या एकमेकांशी मॅच होतीलच असं नाही. त्या मिसमॅच असताना त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. तर ते होऊ नये आणि आपली स्पंदनं आपल्या आसनामध्ये स्टोर्ड राहावीत आणि त्यांनी आपल्याला साथ करावी. म्हणून आपलं स्वतःचं आसन प्रत्येकाचं स्वतःचं असं असावं. मग आता आणि मनाला त्याची सवय लागलेली असते, त्यामुळे मनही तेव्हा तुम्हाला अनुकूल राहतं. तर दुसरीकडे कुठे परगावी वगैरे जायचं जर गरज पडली, तर मग काय करणार? मग अशा वेळेला एक उपाय सांगतात, की छोटं एखादं कापड किंवा एखादं रुमाल किंवा मोठं असं एक म्हणजे आकाराने मोठं पण त्याची घडी छोटी होऊ शकेल असं एखादं वस्त्र आपण आसनावर घालून बसावं आणि ते कॅरी करावं आणि मग जिथे कुठे जाल तिथे ते अंथरावं आणि मग तिथे बसावं. कारण अख्खं आसन तुम्ही नाही नेऊ शकणार, म्हणजे ते प्रॅक्टिकल नाहीये. अशा वेळेला असं करू शकतो. हे सगळं कशा करता चाललंय, तर मनाला एकाग्रतेचं वळण लावण्यासाठी आपण हे सगळं चालवलं. त्यामुळे ही जी पहिली ओळ आपण आता बघितली, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः, तर ह्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत कव्हर झाल्या. आसन स्वतःचं असावं, ते स्थिर असावं आणि पवित्र अशा जागी असावं. आत्मनः, स्थिरम आसनम आणि शुचौ देशे. आणि एकच शब्द आपण जो बघितला नाही, प्रतिष्ठाप्य, म्हणजे प्रतिष्ठापना करून. तर प्रतिष्ठापना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गणेशोत्सवच येतो, गणेश प्रतिष्ठापना. तर ते आपण समंत्र समारंभपूर्वक जसं काही करतो तसं इथे काही अपेक्षित नाहीये. आसन घालणं, आसन अंथरणं एवढंच तिथे अपेक्षित आहे प्रतिष्ठाप्य या शब्दाने. आता पुढच्या ओळीतला पहिला अजून एक मुद्दा, नात्योच्छ्रितम नातीनीचम, म्हणजे आसनाविषयी अजून 2 अटी सांगितल्यात, की हे फार उंच नसावं आणि हे फार सखल नसावं. तर या ठिकाणी आसन या शब्दाचा अर्थ आसन जिथे आपण घालणार आहोत ती जागा किंवा ते स्थान, तो प्रदेश. न अति उच्छ्रितम, ते जास्त उंच असू नये. आता ही जेव्हा सांगितलंय ना सूचना, जास्त उंच असू नये, ह्याच्यातच एक अजून सूचना लपलेली आहे. ती लक्षात येते का? थोडं उंच असावं.
अगदीच जमिनीवर बसलेत असं नको. तिथे परत अगदी जमिनीवर बसल्यामुळे जमिनीचा गारवा, ओलावा असं काही असेल, धूळ किंवा जवळपास फिरणारे किडामुंग्यांचा त्रास होऊ नये असं काहीतरी त्याच्या पाठीमागे लॉजिक असावं. पण त्याचबरोबर वॉर्निंग दिले की जास्त पण उंच असू नये, कारण सुरुवातीचे साधकांना सांगितलेलं आहे गीतेच्या दृष्टीने. तर ध्यान करायला बसताना चुकून डुलकी आली तर उच्च स्थानावर बसलेला असेल तर आपण पडू अशी एक असुरक्षिततेची भावना मनामध्ये घेऊन तो साधक बसेल तर त्याच्या मनाचा काही भाग त्यांनीच व्यापला जाईल आणि ध्यान लागायला त्याला त्रास होईल. म्हणून हे करू नये. किंवा जास्त काळ ध्यान करायचं असेल तर पाठीला काहीतरी आधार असेल तर सोयीचा पडतो आणि जास्त उंच ठिकाणी असा आधार घेता येणार नाही, म्हणूनही तेवढं उंच नसावं. दुसरा एक उच्छ्रितमचा अर्थ आहे की भौगोलिक दृष्ट्या उंच ठिकाणी. तर काय असं हे का सांगितलं असेल तर काही महात्म्यांना पर्वतराजींमध्ये जाऊन म्हणजे पर्वतातल्या उंच ठिकाणी जाऊन ध्यान करायची सवय असते म्हणा किंवा त्यांना आवड असते किंवा असं बघतो बरेच लोक तपश्चर्या करण्याकरता हिमालयात जातात. हिमालयात जाण्याला आक्षेप काही नाही, तर आपल्यासारखे आपण काही हिमालयात जाऊ शकणार नाही आणि सामान्य साधकांना त्या हवामानाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. थंडपणा किंवा तिथे हवा विरळ असते त्याचा श्वासाला त्रास होऊ शकतो. अशा इतर काही भानगडी मागे लागू शकतात. उच्च या अर्थाने उच्छ्रितम अशा जागी जर गेलं तर, म्हणून त्याची आवश्यकता नाही. न अति नीचम, जास्त खाली असू नये. आता हे सांगण्याचं कारण काय, मगाशी आपल्याला पटलं की जास्त थोडस उंच असावं कारण अगदी जमिनीवर नको, पण काही लोक जमिनीत खाली खड्डा खणून किंवा एखाद्या भुयारात किंवा तळघरात जाऊन ध्यान करणं पसंत करतात. त्यांचं लॉजिक त्याच्या पाठीमागचं असतं की वर खूप जमिनीवर आजूबाजूच्या परिसरात जे आवाज असतात ते खालपर्यंत पोचत नाही, त्यामुळे आमचं अनडिस्टर्ब्ड ध्यान होतं. पण इथे परत जसं उंच ठिकाणचे जसे प्रश्न आहेत तसे इथेही काही प्रश्न आहेत की तिथे पुरेसा हवा खेळती नसेल, प्रकाश नसेल, थोडा दमटपणा किंवा ओलसरपणा असेल तर इतर तुम्हाला त्याचा काही त्रास होऊ शकतो. चिन्मयानंदांनी त्याचा अगदी एक सायंटिफिक लॉजिक दिलंय की ध्यान करताना हृदयाची गती ही थोडी धीमी झालेली असते आणि ज्या प्रमाणामध्ये आपण ध्यानमग्न होतो किंवा स्वतःमध्ये अंतर्मुख होतो त्या प्रमाणामध्ये रक्तदाब सुद्धा खाली आलेला असतो त्यावेळेला. आणि हे सुद्धा खूपच म्हणजे पुढच्या प्रगत साधकांसाठीच वाटतंय, पण त्यांनी जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगते. आणि अशा वेळेला जर प्रतिकार शक्ती कमी असेल आणि आजूबाजूची हवा जर ओलसर किंवा दमट असेल तर त्याचा तुम्हाला सर्दी, खोकला, अस्थमा किंवा सांधेदुखी अशा प्रकारचा कुठला तरी त्रास होऊ शकतो. आता आपल्यासारखे जे सामान्य साधक आहेत ते काही तळघरात वगैरे जाणार नाही, पण आपल्या बाबतीत अजून एक वेगळीच शक्यता आहे. आपण गुबगुबीत आसनावर बसून जर ध्यान करायला सुरुवात केली तर त्याच्यात प्रॉब्लेम असा होतो की आपल्या वजनाने मधला भाग खाली जातो तिथे बसलेला असतो तो आणि बाकीचा भाग वर येतो, त्यामुळे एक सखल अशी अवस्था निर्माण होते आणि त्या अवस्थेमध्ये मांड्यांच्या वर किंवा गुडघ्यांच्या वर ताण येतो आणि मग तो ताण आला की रग लागते आणि मग आसन हलवायची गरज पडते, ते स्थिर आसन होत नाही. तर असं होऊ नये म्हणून आसन घालण्याची जागा ही सरळ, सपाट, न जास्त उंच, न जास्त सखल अशी असावी. आतापर्यंत आपण जर बघितलं तर आसन जिथे घालणार आहोत त्या जागेबद्दल बोलतायत. आता प्रत्यक्ष शेवटचा जो मुद्दा आहे चैलाजिन कुशोत्तरम, तिथे प्रत्यक्ष आसन कशाचं बनलेलं असावं याविषयी सांगतायत. चैल म्हणजे सुती वस्त्र, अजिन म्हणजे मृगाजिन हरणाचं कातडं, मृगचर्म, आणि कुश म्हणजे दर्भ. आता आसन कसं बनलेलं असावं हे सांगताना ज्या क्रमाने ह्या शब्दामध्ये पद आलेली आहेत त्याच्या उलटा क्रम घेणं अपेक्षित आहे. त्याला म्हणतात अर्थक्रम हा पदक्रमापेक्षा निराळा असणं. आपण इथे ज्याच्याप्रमाणे पदक्रमाप्रमाणे गेलं तर आधी सुती वस्त्र, मग मृगाजी आणि सगळ्यात वर कुश. नॅचरलीच आपल्याला काहीतरी चूक आहे असं वाटतं त्याच्यामध्ये, पण कुश टोचतील ना आपल्याला सगळ्यात वर घातले तर, त्यामुळे आधी कुश अंथरायचे, त्याच्यावर मृगाजीन घालायचं आणि त्याच्यावर सुती वस्त्र घालायचं, असं आसन असावं.
आणि बऱ्याच विद्वानांनी हे असंच घेतलंय. फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी या क्रमात थोडासा बदल केलाय. तो आपण ज्ञानेश्वरीचं बोलू तेव्हा मी सांगेन. तर अं, आता हे इन्ग्रेडियंट्स किंवा हे का घेतले, तर कुशांचं काय महत्व आहे. तर कुश हे त्याला पौराणिक असा एक संदर्भ आहे की वराह अवतारामध्ये वराह भगवानांच्या रोमांपासून कुश ह्या दर्भाची निर्मिती झाली, म्हणून त्यांना पवित्र समजलं जातं. म्हणून देवकार्यामध्ये किंवा पितृकार्यामध्ये सुद्धा दर्भाची अशी एक अंगठी बनवून घालतात ते देवकार्य पूर्ण होईपर्यंत. तर ते पवित्रता निर्माण करण्यासाठी म्हणून ते कुश अंथरायला सांगितलेलं आहे. आपलं शुचौ देशे असं म्हटलंय की नाही, ती संस्कार त्याचा पावित्र्याचा संस्कार करण्याकरता दर्भांचा वापर आहे. मग त्याच्यावर मृगाजीन कशाला, तर एक तर दर्भ अंगाला टोचू नये म्हणून, हे पहिलं कारण. आणि दुसरं असं एका ठिकाणी लिहिलंय की आपल्या शरीरात जी विद्युत शक्ती असते ती प्रवाहित होऊन जमिनीत जाऊ नये म्हणून, त्याचा अवरोध व्हावा, ती शरीरातच टिकून राहावी, यासाठी हरणाचं कातडं अंथरायला सांगितलेलं आहे. आणि आताच्या काळात आता आपण मृगाजीन वापरत नाही, म्हणजे वापरू शकणार नाही. त्याच्याऐवजी आपण एखादा रग, गोंगडी असं काहीतरी वापरू शकतो. आणि त्याच्यावर सुती वस्त्र, रग किंवा घोंगडी वापरली असेल तर मग त्याच्यावर जास्त काळ बसल्यामुळे शरीरातल्या उष्णतेमुळे आपल्याला घाम येतो, तर तो घाम टिपला जावा म्हणून सुती वस्त्र वापरावं असं सांगितलेलं असणार. आता एवढं इलॅबोरेट आसनाबद्दल सांगितलेलं आहे 5 मुद्द्यांनी. आधी स्थान कसं असावं, मग प्रत्यक्ष आसन कसं असावं. तर एवढं विस्तृत सांगण्याचं कारण काय, तर योग प्रक्रियेची सुरुवात ही आसनापासूनच होते. सुरुवात आणि आसन म्हणजे ध्यानाची, आणि आसनच जर नीट जमलं नाही तर ध्यानाची सुरुवातच नीट होऊ शकणार नाही. मग पुढे ध्यानात प्रगती आणि पुढचे स्तर कसे गाठणार. म्हणून या 1-2 श्लोकांना, म्हणजे 11वा श्लोक 12वा श्लोक, दोन्ही श्लोकांना या दृष्टीने खूप महत्व आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये 163 ते 185 एवढ्या ओव्या या श्लोकावरच्या भाष्यामध्ये आहेत. तर 163 ते 178 या ओव्यांमध्ये एकांत स्थळ, म्हणजे जे पहिलं सांगितलेलं आहे, मागच्या श्लोकामधलं रहस्य स्थितामधलं एकांत, आणि ह्याच्यातलं पवित्र शुचौ देशे, ह्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विस्तृतपणे केलंय. त्यातले काही मुद्दे मी फक्त सांगते की एकतर ते अत्यंत निसर्गरम्य असावं, इथे सुंदर सुंदर फळाफुलांनी लगडलेले वृक्ष असावेत. नंतर पक्षी फार नसावेत असं त्यांनी म्हटलंय, पण पक्ष्यांची किलबिल फार असेल, म्हणजे पोपट वगैरे जे खूप बोलणारे पक्षी असतात ते तिथं नसावेत. एखाद दुसरा हंस चालेल, कोकिळ चालेल, एखाद दुसरा अधूनमधून मोर येतो जातोय तर चालेल, असं लिहिलंय बरं का तिथे. म्हणजे मला आश्चर्य वाटलं ते सगळं वर्णन वाचताना. जंगली जनावरांचा वावर तिथे नसावा, कारण तुम्ही तिथे ध्यानाला बसणार आहात, त्यामुळे ती थोडी सुरक्षित जागा पाहिजे. आणि जवळ खळाळणारा झरा, जुळूजुळू वाहणारे मंद वारे, किंवा फार कडक नसलेलं असं पानांच्या जाळीतून झिरपणारं कोवळं ऊन असं असावं. म्हणजे उन्हाचा चटका नको तिथे, सोसाट्याचा वारा नको, की ज्याने तुम्हाला शरीराला ध्यान काळामध्ये विक्षेप निर्माण होतील, अशा कुठल्या गोष्टी नको. हे सगळं नयनरम्य झालं, पण त्याच्याबरोबर ती जागा अशी असावी की तिथे गेल्यावर आपोआपच संसाराविषयी विरक्ती निर्माण व्हावी, आणि एखाद्या नास्तिकाला सुद्धा तिथे तपश्चर्या करावीशी वाटेल अशी तिथली व्हायब्रेशन्स असावी. कारण त्याच्या जवळपास किंवा तिथे पूर्वी संतजन राहून गेले असतील, किंवा संतांची वस्ती असल्यामुळे तिथे संतोष, धैर्य या गुणांची पुष्टी असेल. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय की योगाभ्यास करणाऱ्या साधकांखेरीज किंवा संतजनांखेरीज ऐरे गैरे आणि उच्छृंखल वागणारे लोकांचा तिथे अजिबात वावर नसावा. त्यांची काय त्याला म्हणतात, पायरव सुद्धा तिथे नसावा. म्हणजे चांगल्या संस्कारांनी ती भूमी युक्त असावी. मला असं वाटलं की अशी कुठून बाबा जागा शोधणार आपण, अवघडच आहे हे सगळं. पण विचार करताना मला जाणवलं की चिन्मय विभूती आश्रम कोळवण इथे जी स्वानुभूती वाटिका आहे, तिथे संकल्प वेदी नावाचं एक स्थळ आहे.
त्या ठिकाणी स्वामी चिन्मयानंदांचा फोटो आहे. छान अशा घंटा लावलेल्या आहेत आणि एक ओमचं निनाद तिथे चाललेला असतो. तर खरोखरी तिथे जाऊन असं वाटतं की ध्यानच करावं. आपोआप वाटतं. म्हणजे आधी तुम्ही काही गप्पा वगैरे मारून आला असेल, पण तिथे आलात की ताबडतोब तुमच्या मनामध्ये वृत्ती बदलतात आणि हे जाणवतं. त्यामुळे मला असं वाटलं की यांनी वर्णन, आता त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केल्यामुळे ते खरं असणारच, पण आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर विश्वास बसत नाही. मला ते आठवल्यानंतर मग मला वाटलं की असं ज्या ठिकाणी, म्हणून तर आपण आश्रमामध्ये वगैरे जातो तेव्हा आपल्या वृत्ती वेगळ्या होतात, आपल्या विचारांची पोत सुधारतो. आणि मग असं ठिकाण सापडलं की मग पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मग अशा ठिकाणी एखादं शिवालय किंवा एखादा साधूचा मठ, अशी जागा तुम्ही ध्यानासाठी निवडा. मग आता शिवालयात जायचं का मठात जायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. कशाच्या आधारावर? तुम्ही जा, बसा, अनुभूती घ्या की कुठे आपलं चित्त लवकर स्थिर होत आहे. जिथे तुमचं चित्त लवकर स्थिर होत आहे असं तुम्हाला अनुभव येईल, ते ठिकाण तुम्ही निवडा. आणि मग अशा ठिकाणी मग प्रत्यक्ष आसन कसं घाला, त्याच्यात मी म्हटलं थोडासा आपल्या आत्ताच्या विवेचनापेक्षा थोडासा फरक आहे. ते म्हणतात खाली दर्भांकुर, मग मऊसुती वस्त्र आणि सगळ्यात वर मृगाजी, असा क्रम ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि त्यांनी दर्भ कसे असावेत ह्याचं सुद्धा वर्णन केलंय. दर्भ कोवळे असावेत, म्हणजे ते फार टोचू नयेत म्हणून. आणि ते पसरताना अगदी दाट आणि सपाट पसरावे. खालीवर कुठे जास्त कुठे कमी केलं तर ते आसन असं खालीवर खालीवर होईल आणि तुम्हाला तो फील येणार नाही सपाटपणाचा, स्थिरपणाचा. म्हणून ह्याची काळजी घेऊन ते सपाट अंथरावेत, इतकं त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे. इथे आपला हा 11वा श्लोक पूर्ण झालाय. आपण ह्याच्यातली एकही ओवी वाचलेली नाहीये आणि ती वाचण्याची फार गरज मला वाटलेली नाही. फक्त सुरुवातीची एक ओवी आपण वाचू, कारण त्याच्यात ते सुरुवातीलाच म्हणतात की मी आता विस्तृत सांगणार आहे, पण हा विषय अनुभवाचा आहे, त्यामुळे तुम्ही तो अनुभवांनी जर वापरलात तरच त्याचा उपयोग आहे. तेवढी एकच ओवी वाचू आणि आपण थांबू. 163वी ओवी. तरी विशेषे आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. असो, आता मी सांगोपांग वर्णन करतो, परंतु याचा अनुभव घेतला तरच खरा उपयोग होणार आहे. योगाभ्यास करायचा म्हणजे पहिल्या प्रथम एक योग्य स्थान पाहिले पाहिजे. बाकी पुढचं मी सगळ्याचा आढावा माझ्या विवेचनात मी घेतलाय. तुम्ही कुतूहल असेल तर जरूर वाचावं, वाचायला छान वाटतं ते. खूपच वर्णन छान केलेले साहित्यिक दृष्ट्या. त्यामुळे आज आपण 11वा श्लोक इथे पूर्ण केलेला आहे सर्वार्थाने ज्ञानेश्वरी सकट. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.